मुंबईची अदानी सिटी होऊ देणार नाही। धारावीकरांना धारावीतच घर मिळालं पाहिजे। अदानींना झेपत नसेल तर टेंडर रद्द करा, उद्धव ठाकरेंची मागणी। अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी शरद पवारांची घेतली भेट, तर आम्हाला लोकसभेमध्ये मदत केली ते आमचे पवारांचं सूचक विधान। तर भेट का घेतली, बेनकेंनाच विचारा, अजित पवारांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं आजपासून पुन्हा उपोषण। सगळे सोयरेंची अंमलबजावणी करण्याच्या मागणीवर जरांगे ठाम, तर मागेल त्याला कुणबी प्रमाणपत्र द्या, जरांगेंची मागणी। मनोरमा खेडकरांना पोलिसांचा दणका, खेडकरांची बंदूक आणि लँड क्रुझर कार जप्त, तर मुळशीतील शेतकऱ्यांना धमकावणं भोवलं। कार्यकाळ संपण्यापूर्वीच यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा, वैयक्तिक कारणांसाठी राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती। मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भागात साचलं पाणी, कोकणासह विदर्भातही मुसळधार पाऊस। अमरावतीमध्ये ढगफुटी, तर नागपुरातील शाळा कॉलेजांना सुट्टी। मुंबईतील ग्रँट रोड भागामध्ये म्हाडाच्या 4 मजली इमारतीचा भाग कोसळला, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती, अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू। मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी गेलेले तब्बल 100 ते 150 ज्येष्ठ नागरिक अडकले, जोरदार पावसामुळे ओढ्याचा प्रवाह वाढला, सर्वांची सुखरूप सुटका।